कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। तू किर्लोस्कर ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजची ब्रँड अँबॅसेडर नसशील. तुझं करिअर, तुझं मॉडेलिंग हे सगळं तुला विसरून जावं लागेल. बोल, मान्य आहे? होय, मान्य आहे मला. देवीआई, मला तुम्हाला सोडून कुठं बी जायचं नाही. हे मॉडेल, हे ब्रँड अँबॅसेडर हे मला कधीच नको होतं. हे समजा तुम्ही दिलं आहे मला तुमच्यापासून लांब करू नका. मला तुमच्या जवळच ठेवा पास. पारू, तुझी मर्जी, पण एक लक्षात ठेव, तुझं नुकसान आहे यात. मी येते. काय झालं? इतक्यात हल्लीस? जा घेऊन पारूला, कर तुझ्या कंपनीची ब्रँड अँबॅसेडर. केलं असतं, पण पारू येणार नाही. अशी माणसं खूप कमी भेटतात. तिला सांभाळ. येते मी. तुला काय वाटतं, तू हिला घेऊन गेलीस तर मोठं बनवलं असतंस? एवढी कुवत आहे तुझ्यात? वाय नॉट? मी केलं असतं तिला मोठं. माझ्या खूप साऱ्या कंपनीज आहेत आणि माझ्या कंपनीसाठीच तिने मॉडेलिंग केलं असतं. माझ्यासाठी काहीच अवघड नाहीये मॅम. फोन घे. सॉरी, पण कॉल नाही आला मला. वाजेल. हॅलो. तुमच्या बंगल्यावर अनधिकृत बांधकाम असल्याचे ठरवून तो पाडण्याची ऑर्डर निघाली. तुमच्या ऑफिसवर इन्कम टॅक्सची धाड पडली. काय 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 बोलता? ऐकू येत? हॅलो, एक मिनिट. तुम्ही एक काम करा, माझ्या लॉयरशी बोलून घ्या, ठीक आहे? तुम्ही ऐकून तरी, लॉयर नाही तर ॲटलिस्ट PA. हॅलो, तुम्ही माझ्या CAशी तरी बोलून घ्या, मॅनेजरशी. तुम्ही ऐकताय का? हॅलो, प्लीज ॲटलिस्ट माझ्या CAशी तरी बोलून घ्या प्लीज. फोन. हॅलो हॅलो. अहिले मॅम, हे तुम्हीच केलंय ना? प्लीज मॅम, माझ्या ऑफिसवर रेड पडतीये. माझं घर तोडायला निघालेत माणसं. प्लीज तुम्हीच थांबवू शकता. काहीतरी करा ना प्लीज. स्टॉप इट मॅम. ठीक आहे, थांबवते. तुला जर हे सगळं थांबायला हवं असेल तर आज इथे तू पारूला सांग की तू चुकलीस, ती नाही. पारू जे करतेय ते बरोबर करते. तुझं मत चुकीचं होतं. तू चुकीचा अर्थ घेतलास आणि पारू जे करते त्यात तिचं हित आहे. तू आत्ता जे काही बोललीस ते चुकीचं होतं, हे मान्य कर. आणि माझ्या एका फोनवर हे सगळं थांबेल. नाही, मी फक्त माझं मत मांडलं. ते चुकीचं बरोबर मला माहित नाही, पण मी माझं मत कोणाच्याही दबावाखाली बदलणार नाहीये. जे काही करायचं ते पारूचा निर्णय, पण याच्यामुळे सत्य बदलणार नाहीये. आणि मी माझे शब्द माघारी नाही घेणार. तुझ्याकडे उद्या 10 वाजेपर्यंत वेळ आहे. त्यानंतर तू उद्ध्वस्त होशील. परत कधीच उभी राहू शकणार नाही. अहिल्यादेवी किर्लोस्करनी ठरवलंय तुला उद्ध्वस्त करायचं. आता ते कोणीच थांबवू नाही शकत. मला कल्पना आहे, उद्यानंतर मी, माझं घर, माझं बिझनेस या सगळ्याची राखरांगोळी होऊ शकते. पण मला एका गोष्टीचं समाधान वाटेल,
मी कोणाच्याही दबावाखाली माझं मत बदलणार नाही. आणि मला माझा आत्मसन्मान माझ्या घडवलेल्या जगापेक्षा मला जास्त प्रिय आहे. पाहिल्या सुरुवातीच्या काळात जेव्हा मी पेंटिंग शिकत होतो ना त्यावेळेला मला सगळे रंग सारखेच वाटायचे. पण तू माझ्या आयुष्यात आलीस तेव्हापासून खऱ्या अर्थानं रंग ओळखायला लागलो मी. श्रीकांत, अगं खरंच सांगतोय, म्हणजे हिरव्या रंगाचे सॉरी ये आई, मला आत्ताच वरूनने सांगितलं तुझं आणि अनुष्काच. आई मी काय म्हणतोय, बोल. नाही काही नाही. आदित्य, आदित्य, ती मुलगी अतिशय चुकीचं बोलत होती आणि मला ते अजिबात नाही पटलं आणि तिचा ऍटिट्यूड आई, तिच्या बोलण्याने तू दुखावली गेली हे मला माहिती आहे. आणि तीच काय तुझ्याशी कुणी या पद्धतीने बोललेलं मला अजिबात आवडणार नाही. आता ती जे काय बोलली आहे त्याबद्दल तिला एवढी मोठी शिक्षा. आई आई हे बघ, ती तिच्या विचारांवर फक्त ठाम असणारी एक मुलगी आहे. आय एम शुअर ती तुझ्याशी बोलताना मागे हटली नसणार. तुझंही म्हणणं तितकंच बरोबर आहे सगळं काही, पण प्लीज सोडून दे ना. आई हे बघ, ती तिच्याबद्दल तर बोलत नव्हती ना. इनफॅक्ट ती पारूच्या बाजूने बोलत होती, तिचं मत मांडत होती. मत मांडायला आपल्या घरात कधीच कोणालाही बंधन नव्हतं. हो, बरोबर ना? कळलं तुला काय म्हणायचं ते. सावित्री, पारूला बोलव. मला आत्ताच्या आत्ता तिच्याशी बोलायचंय. बोलवते. आई बघ, आदित्य, तू तुझ्या आईवर तिच्या निर्णयावरती अविश्वास दाखवतोयस का? नाही बाबा, अजिबात नाही. नाही, मग बहुतेक तू तिला नाराज केलेस. जा बघ, जा. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.